आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आर्य दुग्ध वसाहत या ठिकाणी आहोत। या ठिकाणी ईश्वरभाऊ रणशूर आपल्या सोबत गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात व खासदार रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता। आज अशोक खांडवे यांच्या प्रचारार्थ आपण भेटलो। भाऊ काय माहिती आज तुम्ही हे जे बघाल सर्व दृश्य, आमचे सर्व शिंदे सेनेचे कार्यकर्ते तसेच आमचे भीमसैनिक आणि तमिळ बांधव आमच्या असे तिघांची एकजुटता झालेली आहे। आणि या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या काळामध्ये आमचा विजय हा निश्चित होणार आहे आणि त्याचा आम्ही जल्लोष साजरा करू 16 तारखेला, याची मी तुम्हाला ग्वाही देतो। भाऊ कुठेतरी तुम्ही अनेक दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काम करत होतात, त्या पक्षाशी निगडीत होतात। आता तुम्ही शिंदे गटात गेलात। शिंदे गटात गेल्याने या प्रभाग क्रमांक 53चा चेहरा बदलेल। आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये एक पाठिंबा देत होतो त्यांना, पण त्यांनी काही दिवसा अगोदर राज ठाकरेंसोबत जी युती केलेली आहे त्या युतीमुळे आमचे तमिळ बांधव हे खूप नाराज झालेले आहेत। कारण त्यांनी असं एक वक्तव्य केलं होतं की उठाव लुंगी आणि बळजाव पुंगी, तर त्याच्यामुळे आमचा तमिळ बांधव हा नाराज आहे आणि त्याचे नाराजीचे तुम्हाला पडसाद त्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये दिसतील अशी मी आशा बाळगतो। केली होती। त्यानंतर डोर टू डोर प्रचार व प्रचार सभा रॉयल फार्म या ठिकाणी माननीय खासदार उत्तर पश्चिम जिल्ह्याचे रवींद्र वायकरजी त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यानंतर आम्ही तिथून बाईक रॅली काढून प्रभाग क्रमांक 53मध्ये सर्वत्र आम्ही प्रत्येक एरियात व प्रत्येक गल्लोगल्लीत जाऊन एक नंबर धनुष्यबाण श्री अशोकजी खांडवे यांचा प्रचार केला। त्यानंतर आमच्यासोबत तमिळ बांधव हे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, कारण की त्यांच्या कुठंतरी भावना या ठिकाणी दुखलेल्या आहेत। 20 वर्ष अगोदर बाळासाहेब ठाकरेंनी एक उद्गार काढले होते, हटाव लुंगी बजाव पुंगी। त्यानंतर तेच उद्गार आता या ठिकाणी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची युती असताना कालच्या शिवाजी पार्क या सभेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा तमिळ बांधवांना दुःख पोचवलंय। कारण की ते राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना तमिळ बांधवांना महाराष्ट्रातले समजत नसून परप्रांतीय समजतात। उत्तर भारतीयांना जसं राज ठाकरेंनी हाकलून दिलं व मारलं झोडलं, त्याचप्रमाणे तमिळ बांधवांनाही या ठिकाणी मारझोड व दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। पण तमिळ बांधव हे कदापि खपून घेणार नाहीत। राज ठाकरेला उद्धव ठाकरेला सडेतोड उत्तर आमचे तमिळ बांधव दिल्याशिवाय राहणार नाहीत, एवढंच मी बोलतो। आपल्यासोबत तमिळ बांधव தமிழ் பேர் அனைவரும் ஒன்று சேர்ந்து இது எப்படி சொன்னாங்களான்றது நாங்கள் கடுமையாக நாங்கள் கண்டிக்கிறோம் அவரை। तमिल वाला लुंगी उठाओ उनका कुंडी बजाओ जो बोला ना वो सही है, लेकिन कैसे है हम लोग लुंगी उठाएगा, जो बोल रहा है उसको कुंडी बजाएगा हम लोग। जो बोला उसको कुंडी बजाएगा। इसके लिए हम लोग मेरा नाम अन्ना चोकल का गन्ना जमीन में रखेगा तो कुआ तंग कूदो, जो बोला उसको गुंडी बजाने वाला तमिल वाला है। लेकिन जो बोला ना वो सॉरी बोलना चाहिए। ऐसा नहीं, दुनिया पूरा तमिल कहाँ रहता है, सब जगह हम लोग रहते हैं। हम लोग कोई कुछ कर नहीं सकते, जो हम लोग करने के लिए सोचेगा ना सब बहुत कुछ कर सकते हैं हम लोग। जो मानसू बोला ना वो सॉरी बोलना चाहिए हम लोग को, तभी हम लोग छोड़ेगा, तब तो नहीं छोड़ने वाले। थैंक यू। लड़ते रहेंगे वोटिंग का। हम लोग कैप्टन करके विजयकांत बोलते हैं, वैसे डेयरिंग कौन बात करता है, अपना वाइकर साहब बात करते हैं। इसके लिए हम लोग को विल बोलते हैं, वो विल के चिन्ह में हम लोग को जीत करेगा। ये साल हमको उनका साथ में अभी भी नहीं कभी भी उनका साथ ही रहेगा। हम लोग तमिल वालों को कौन साथ दिया तो हम लोग सपोर्ट करेगा। सब लोग एक नंबर बटन दबाने का, विल का जीत करने का। थैंक यू।